like, share, subscribe. Subscribe, like this video, comment a lot. Yes. Thanks a lot. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि मी स्वप्नील. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवर. तर मंडळी बरेच दिवस झाले आम्ही ब्लॉग नाही शूट केला कारण की टाइमच नव्हता आम्हाला ब्लॉग टाइम नव्हता भेटत आणि थोडासा कंटाळा येत होता. कंटाळा नाही पण मला टाइमच नव्हता. तुम्हाला येत होता. मी किती वेळच बोलते की शॉर्ट व्हिडिओ काढू पण ते काय काढतच नाही. ते बोलतात हा काढू थांब आणि नंतर काढतच नाही. आज म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ पण अपलोड नाही केला, काय नाही, तर अशानं हे होईल म्हणून मग म्हटलं आज आपण नाही का एक व्हिडिओ शूट करणार. आम्ही काहीतरी व्हिडिओ कंटेंट शूट होण्यासाठी आम्ही चाललो आता भाजीपाला घ्यायला. मग तेच तुम्हाला दाखवतो की इथं आमच्या इथे किती महाग आहे भाजीपाला. तर पुण्यातील भाजीपाला किती महाग असतो, किती नाही, आणि किती रुपयात किती भाजीपाला येतो तुम्हाला सगळं या व्हिडिओ मध्ये दाखवतो. ठीक आहे. आणि पुण्यातलं भाजी मार्केट पण दाखवतो. ठीक आहे. म्हणजे काय पुण्यातलं म्हणजे काय मोठं नाहीये, आमच्या इथे थोडंसं चांगलं आहे. म्हणजे आम्ही जिथं भाजीपाला घेतो तिथं छोट्या स्टॉल पेक्षा मार्केट आहे. तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बाळांचा पलीकडे गेले तर बाळाला घेऊन जायचं आम्हाला. व्हिडिओ इंट्रो काढून नाही देत ते म्हणून आम्ही त्याला, म्हणजे तो तिकडे खेळत होता आणि त्याला घेतलं का मग तो माईकच्या मागे लागतो, बाकी काही नाही. तसं बाकी स्वयंपाक वगैरे झालाय बायकोचा माझ्या. नाही झालाय, चपात्या राहिले, पीठ मळलेलं आहे. चपात्या राहिल्यात, बाकी डाळ काय कारलं कधीसाठी उद्यासाठी केलंय का? येस, कारल्याची उद्या सकाळी आहे. ठीक आहे. चपात्या झाकून वगैरे ठेवतो. डाळ भात झालंय, फक्त चपात्या पीठ मळलेले, चपात्या करायच्यात. झाकून ठेव ना मग. मळ ठेवा की. ठीक आहे. तर आता ठेवतो मंडळी. आलो असता आता झाकण वगैरे ते नाही, शेवटी माझ्या हातातच दिले. ते नाही, त्याच्यात काहीच नाही, ते पाणी आहे. ते पाणी आहे का? हा. तर ते दुसरं ठेवतो. ते मोठी प्लेट ठेवा. तर ठीक आहे मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दाखवतो तिथं मार्केटला गेल्यावरती. चालला सामान आहे, सामान घेऊ नको काय. हे माईकची डबी घ्यायची. हा घे माईकची डबी घे सोबत. बाबूला तसंच घ्यायचं का, कपडे आवरू नको ना. बाळाचं काही नको करू. चल जाऊ द्या, परत उशीर होतो बघा. 8:30 वाजले. हो आपलं ती मी हे करून ठेवले का राशन. हे लिहिले का काय काय लागणार काय काय नाही. बरोबर तुम्ही सांगितलेलं ना आमच्या. चलो फिर. तर चला मग भेटूया मार्केटला. तर मंडळी आता निघालो खाली. बाबू झालाय जॉईन. आता बाबू आलाय आमचा. त्याला म्हटलं आम्ही जातो लय पुढे. हा ना, व्हिडिओ काढायला पाहिजे होती क्लिप. हाय कर बाबू. हाय कर बाबू. हा बघा. हाय. तर ठीक आहे मंडळी, पुढचं काय दिसत नाही, डायरेक्ट प्लस ड्राईव्ह येतोय, पडील नाही तर मी. तर मंडळी आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला दाखवतो, एवढी ट्रॅफिक आहे ना, बापरे बाप, खूपच ट्रॅफिक आहे. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. कचऱ्याची पण गाडी आली इथं. ठीक आहे, बघा पाठीमागं खूप ट्रॅफिक असते इथं. तुम्हाला दाखवतो भाजीपाला कसा आहे कसा नाही. हे बघा इथं आंब्याचं मार्केट आहे. ट्रॅफिक बघा खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. गावरान अंडे, केळी, आंबे, भाजीपाला, वांगे, टमाटे सगळे मिळतं. ट्रॅफिक पण भरपूर आहे. काय घ्यायचं आपल्याला? वांगे घेऊया. वांगे काय घ्यायचं का? वांगे, टमाटे, मिरच्या, अद्रक, लसूण. ठीक. आणि भाजी घेऊया एखादी 2. कांदे घ्यायचे का? घेऊ ना. हा घेऊया 5 किलो. किती घेऊ? बटाटे घेऊया चांगला घेऊया. ठीक आहे चालेल. कांदे 30 रुपये किलो आहेत मंडळी, 30 रुपये. तर आता बघू पुढे जाऊ जर असं थोडंसं आणखी पुढे 100ला 5 किलो असतात. नाही तर 100 रुपये 5 किलो असतात. आता पलीकडे कांदे लसूण आहे, तिकडे जाणार आहे. इथे चांगले ते आणि ओले आणि ते कांदे पण चांगले, थोडेसे ओले. ओलसर कांदे होते मग ते खराब होतात, बुरशी चढते त्याला ना, तेव्हा मी एकदा घेतले. काळे पडतात, बुरशी चढतात. जरा कांदे घेतले तर एकदम वाळलेले कांदे घ्यायचे म्हणून इकडे आलो जरा समोर. इकडे जरा दिसतात वाळलेले कांदे. इथे पण तसंच आहे. कांदे काय किलो आहेत मित्रा? 100ला 4 किलो. 100 रुपये 4 किलो. चांगले 50ला 2 किलो. 2 किलो घेऊ का मग? घे ना. 50ला 3 किलो आहेत तिकडे. 2 किलो घेते, नंतर घेते. चांगले गोल गोल घेते. जाऊ दे निवडून घ्यायला. थोडे मीडियम घेते बाबू. बस येतच, गडबड नको करू. गोल गोल घे प्रीती. गोरच असतात. छोटे मीडियम घेते वेगळे वेगळे. बघा जास्त मोठे बी नाही, छोटे बी नाही. बघ बरोबर की. बरोबर. टाक 2 किलो भरपूर लागतात.
मला वाटलं झालं. घेतला आम्ही, कांदे बटाटे घेतले कांदे आणि बटाटेच घेतलेत. भाजीपाला काय एवढं फ्रेश वाटे ना काय नाही, म्हणून इथला तर भाजीपाला आता आम्ही काय घेणार नाही. अद्रक. आता आम्ही दुसरीकडे जाईल समोर. ठीक आहे, वांगे घ्यायला बसले वापरे. घे, छोटे घेऊ का मोठे? तुला जसे आवडतात तसे घे. चांगले आहेत ना? पाव किलो का? पाव किलो घे, चांगले आहेत ना हा बाबू? छान आहेत, छान आहेत. घे. कवळे आहेत ना, मस्त आहेत, फ्रेश पण आहेत. आम्ही जाणार होतो ना दुसरीकडे, पण आता भेटले वांगे. हो मग इथं बघा हिरवे वांगे वांगे होतील ना पाव? बस घे, 2 घे अजून. जास्ती झालं. भाजीपालावर चांगलं मिळतं इथे. थोडासा मस्त भाजीपाला आहे. लिंबू 10 रुपयाला एक लिंबू झाले सध्या. 10 रुपयाला एक लिंबू. टमाटे 60 रुपये 1 किलो. लय महाग झाले बाबा भाजीपाला. हे बघा मका, शिमला मिरची वेगवेगळ्या डायटिंग साठी. जे जे ज्याला व्यायाम करून नाही का, म्हणजे प्रोटीन पाहिजे हे घ्या. त्याच्यासाठी. जास्त जाड्या पण नको घेऊ. तसलाच आहेत. हा जाडच आहेत. हा तसेच घे, तसेच घे. एवढा? हा चांगले आहेत. हा हा बस ती खालची टाक, ती खालची टाक ती घे. तर त्या साईडची घे. हा घे ती, छान आहे. केवढी जाड आहे. लय मोठं वाटतात. हा ठीक आहे, घे की, चांगले आहेत उलट. पाव किलोच घ्यायचे. हा हा एक घे त्यातली. हा बस बस तसे तर घेतले, छान आहेत. थांब बघू ना. झाले झाले बस झाले भरले पाव किलो द्या. ते आता जस्ट भाजीपाला घेतला, बाजूला मॉल दिसला की लगेच बायको मॉल मध्ये घुसली. हे घ्यायचं का झाडू? काय घ्यायचं? प्लास्टिकचा घेते पण तुटतोय. ओलाय. नको प्लास्टिकचा नको, खराब होतो लगेच. जाऊ दे, तुटू द्या. नको प्लास्टिकचा नको, दुसरा ते नको घेऊ यार, प्लास्टिकचे खराब होतात. आणि ते पण खराब होतात. नाही ते खराब होतात लगेच. घेऊ का घुसली मॉल 140 वाला? काय हा घे, चांगला वाला पाहिजे, खराब होतात सगळे. जाऊ दे मग नको. पीठ ठेवायला काय घ्यायचं का बघितलं? नाही पीठ नाही. मस्त आयटम आहे. काय ठेव? भाजीपाला आपल्याकडे आहे की? आलो होतो भाजीपाला घ्यायला, आता घुसलो आम्ही मॉल मध्ये. काहीतरी बघावं म्हटलं, काय घ्यायचं ते. ठीक आहे, गल्ला घेऊ का? दाखवतो. हे आपण कपड्याच्या सेक्शन मध्ये झालं. मला कपडे नाही घ्यायचे. जर आवडलं तर घेईल. ठीक आहे. पॅन्ट वगैरे घ्यायच्या तर घ्या. नाही मला असलं नाही आवडत. आहेत मी घेतलेले. काय घ्यायचं सांग मला, मग तिकडे जायचं आपल्याला. घर म्हणजे घरातलं सांग. हा ठीक आहे, तर तिकडे जायचं म्हणजे अर्थ. एक मामा एक घासणी घ्यायला आली का मॉल मध्ये? हॅलो, हाऊ आर यू? हे घेऊ का? हे बघ. फॉलोअर्स प्लीज, लाईक शेअर सबस्क्राईब like this video, comment a lot. Yeah. थँक्स अ लॉट. मंडळी एखाद्या दिवशी स्पेशल या मॉलचाच ब्लॉग काढील. ठीक आहे. आलो होतो सहज भाजीपाला घ्यायला, मग इथे मॉलमध्ये घुसल्यानंतर आम्हाला भेटले 2-3 फॉरेनर पोरी. त्याला म्हणलं आमच्या ऑडियन्स. ठीक आहे, त्यांनी खूप छान बोलले. हा तर त्या खूप मस्त बोलत होत्या. लाईक शेअर अँड सबस्क्राईब युअर चॅनल, कमेंट असं बोलले ते लोक. चांगले बोलत होते. ठीक आहे. आणि पण घे घासणी, काय घ्यायचे ते घ्यायचं. हे 2 घेतले. हा घे, भरपूर आहे का इथं व्हरायटी. हा हे साबणचं डबं पण घे, साबण ठेवायचा बॉक्स पण घे. आपल्यासाठी का बाबूसाठी? बाबूसाठी घे ना. कोटे घे, पण आपल्याच घरी येणार आहे. एक घेते. हा घे, 50 ला. ठीक आहे. इथे मागे हे चॉकर आपल्याकडे आहे ना. झालं का ग? हा मंडळी, बायकोला बोलायच्या नंतर मी सांगायचं तुम्हाला विसरलो की आपला भाजीपाला वगैरे घेतलाय. ठीक आहे. घर संसार मॉल मध्ये गेलेलो, पण तिथे एवढं चांगलं नव्हतं. म्हणजे मी घेतलं एवढं जास्त नाही, थोडंफार. ठीक आहे, तर आता घरी गेल्यावर दाखवतो काय काय घेतलं काय काय. हे बघा मंडळी, आता चालले मार्केट वरून. तुम्हाला दाखवते मी काय काय आणले. कोथिंबीर आहे आणि ती तांदूळ कुंदराची भाजी आहे. साफ करायची त्याला. आणि त्या मॉल मधून ही घासणी, हे 2 आणलं आणि ही बॅग आणली डब्यासाठी. छान आहे ना. भाजीसाठी काय काय आणलंय दाखवू का? शेवगा आणलाय, पाव. बापरे, एवढं महाग झालं ना. बाबा, शेवगा आणलाय 40 रुपये पाव. वांगे पण 40 लाच वाटत. 40 रुपये पाव. 40 ला ना. हा हे बघा, वांगे 40 रुपये पाव. एक गोष्ट घेऊन. हा ना. शेवग्याच्या शेंगा काढल्या त्यांनी, घेतल्या अर्ध्या. तांदूळ कुंदराची भाजी दिली तिकडे टाकून त्यांनी. हे शेंगा मिरच्या आणल्यात तळायसाठी.
त्या पण 40 रुपये पाव. आम्ही अर्धा पाव आणलेत कारण नंतर खराब होतात ना. आणि टमाटे 60 रुपये किलो ना. हा, तर अर्धा किलो आणलेत. ऑलरेडी घरात होते थोडेसे. ह्या मिरच्या पण 40 रुपये पाव, यावाल्या पण. आम्ही 20च आणल्या अर्धा पाव. अद्रक कितीला पाव? 30 रुपये पाव. 30 रुपये पाव, अर्धा पाव आणली. म्हणजे अगोदरच होतं ना, असं काहीच नव्हतं असं नाही होतं. पण मग आणि ह्या अगरबत्त्या आणल्या त्या 100 ग्रॅम. कितीला हो? 100 रुपये 100 ग्राम. हा, हे नाव काहीतरी भारतवास. भारतवास, त्याचा फ्लेवर टाकलाय वाटतं. नाव टाकलं तेच. आणि बटाटे 1 किलो. बटाटे 30 रुपये किलो. हा, 30 रुपयाचे किलो. कांदे 50 रुपये 2 किलो. 50 रुपये 2 किलो. तिकडं खडकीला तर 50 चे 3 किलो भेटतात. मी त्या दिवशी 3 किलो आणलेले म्हणजे होते म्हणून मी आणून ठेवते. अजून मी आणून ठेवते. ते वाढलं तर प्राइस. जास्ती नाही आणला मला. किती आज तुला 2-3 दिवस चालेल असं. ती 1 दिवस 2 दिवस आणि 2 दिवसच्या आणल्यात भाज्या. आणि बाकीचे टमाटे वगैरे. मंडळी 15 मिनिटाच्या आधी एवढ्याच्याच भाजीपाल्याला काय जास्त सामान मी नाही. त्याच्यामध्ये 500 रुपये गेले. 500. आणि एवढं ना 500 कमवायला किती वेळ लागतो. आणि जायला 15 मिनिटाच्या आत गेले. पुण्याच्या इथे पुण्यामध्ये खूप महाग आहे. गावाकडे जास्त स्वस्त आहे ना. एवढं 500 किती काय काय. कोथिंबीर नाही आणली का? आणली की. कुठे दिसे ना कोथिंबीर? ही कोथिंबीर पिशवीत आहे. 10 रुपयाची कोथिंबीर दाखवू का त्यांना? हे बघा, 10 रुपयाची 4-5 काड्या आहेत. 10 रुपयाची कोथिंबीर एवढीच कोथिंबीर आमच्या गावाकडे 2 रुपयाला भेटते. हा, आणि ते पण काय म्हणतात ते, ही बघा पिवळीच आहे. एकदम गावरानी आहे म्हणे. गावरानी नाहीयेत. काही सांगतात. हो, त्यांना विकायचं. तांदूळ कुंद्र्याची भाजी आमच्या इकडे कुत्र खात नाही. आम्ही उपटून फेकून देतो मंडळी. 30 रुपये. तिथं 30 रुपयाला जोडी आहे. तर मंडळी 500 रुपये 15 मिनिटांमध्ये हा ना यार, खरंच मला वाटलं होतं की एवढं नाही. मला काही पण महाग आहे तिथं, खूप महाग आहे. खडकीला तरी बरं पडतं याच्यापेक्षा. म्हणजे खडकीला थोडं खडकीचा भाजीपाला तिकडनंच आणायला पाहिजे. इथं आमच्या इथं लय महाग. कोणतीही वस्तू 40 रुपये. कोणतीही वस्तू हिरव्या मिरच्या 40 रुपये. हो ना यार, 40 रुपये. ए टू झेड गोष्टी 40. तिथं 20ला किंवा 30लाच असतात पाव हिरव्या मिरच्या वगैरे. कोथिंबीरची गड्डी पुण्यासारख्या जीवन शहरामध्ये राहायचं म्हणजे ना 40-45 रुपये महिना पाहिजे. कमीत कमी. म्हणजे कमीत कमीत जास्तीत जास्त 40-45 रुपये महिना असला पाहिजे. आणि त्यात जिंदगी एकदम प्रॉपर अशी जगली जाते. पण गावाकडच्या पेक्षा इकडे इन्कम सोर्स जास्ती आहे. पण महागाई पण तेवढीच आहे. भाडं बिडं तेवढंच पडतं. गावाकडे पण ठीक आहे. पण इथं गरमी पण बापा एवढी गरमी आहे ना. आजूबाजूला नुसते बिल्डिंगच येतात. ठीक आहे, त्यामुळे गरमी होती. गावाकडे मस्त मोकळं असतं. म्हणजे आम्ही गावाकडनं आल्याच्या नंतर आम्हाला करमत नव्हतं. पण यायला लागते यार. गावाकडची लाईफस्टाईल आणि शहराकडची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे म्हणजे. खूप गावाकडे पैसा थोडा कमी आहे पण आयुष्य खूप चांगले गावाकडे. उद्या काय बनवते? हे बघा, टमाटे पहिलेचे होते, यांनी आणले 1 किलो झाले. कांदे पण आहेत, अद्रक पण आहे, लसूण पण आहे. तुम्ही बोलत होते लसूण गेलं. कांदे पण होते पण म्हणलं घे हे का नाही. आणि आमचं काय नाही म्हणजे आम्हाला जवळच्या जवळ आहे त्यामुळे आम्ही 2-4 दिवसात भाजीपाला आणत असतो. खडकीवरून कधी कधी जास्त आणतो. मग खडकीवरूनच आम्ही थोडं जास्त आणतो. कांदे बटाटे मी एकदाच घेते. कांदे बटाटे लसूण बरं पडतं. स्वस्त बी भेटत. स्वस्त नाही भेटत तेवढंच आहे, काही नाही एवढं. थोडं चांगले कांदे येतो. छान होतं. कांदे मस्त आहेत. मला आमच्या इथं ना एकदा 100ला 10 किलो होते. मी घेतले आणि यार लय गद्दाळ होते. बनी नको पिल्लू. पोरगेले आगाय. पोराला काढून घेणं माहितीये का? शॉर्ट पॅन्ट घातली त्याने. शॉर्ट नाही, त्याने स्लीवलेस घातले. मग ते व्हिडिओ हे होते. आणि टी शर्ट काढायला गेलं तेवढा वडत होता. टी शर्ट काढून ठेवलं, घालून देत नाही. लय बाबा आहे तो. आणि परत मग रात्रीचं टी शर्ट काढून ते चेंजेस करायला लागते. मग त्याच्यासाठी त्याला घेतलंच नाही. त्याला बोललो शेवगा शेंगा आम्ही फुकट द्यायचो आमच्या गावाकडे. शेवगा शेंगा, तांदूळ कुंद्राची भाजी, 30 रुपये पाव. कोथिंबीरच्या गड्या. कोणी आलं ना तर घेऊन जायचं फुकटच. तुमच्या गावामध्ये शेतामध्ये होतं का? धनिया होते आमच्या शेतामध्ये. शेपूची भाजी होती. धनिया शेपूची भाजी, मेथीची. हो, धनिया शेपूची भाजी, मेथीची भाजी, शेवगा शेंगा, त्यानंतर हिरव्या मिरच्या, वांगे, टमाटे. आणि काय काय तुमच्या इकडे याला काय बोलतात? कोथिंबीरला संभार. आमच्याकडे कोथिंबीरच बोलतात. आमच्याकडे संभार. तुम्ही विदर्भात होत्या का? मराठवाड्याचे आम्ही. तुम्ही मराठवाड्याचे आहात? तुम्ही काय? नाही, आम्ही नाही, आम्ही मराठवाड्याच्या, दुबईच्या. दुबईचे? हो. ए यार, तुम्हाला सांगते मग अशी नाही का ते फॉरेनर आले कसे बोलत होते? ते फॉरेनर इंग्लिशला खास बोलत खूप छान बोलत होते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट प्लेज. आयुष्यभर मी त्यांच्या तोंडाकडेच बोलले, हेच बोलले. काय बोलले तुम्ही? बोलले की आमच्या चॅनलला काहीतरी इंग्लिश मध्ये माझ्या सबस्क्रायबर लोकांसाठी प्लीज गिव्ह मी युअर सबस्क्रायबर टू काहीतरी असं बोलले. प्लीज से समथिंग टू माय सबस्क्रायबर. से समथिंग टू द माय सबस्क्रायबर. से समथिंग
फॉर माय सबस्क्रायबर. हा तेच काहीतरी बोलले, मी बघतच होते, मी म्हणलं तर पण छान होते ते. तुम्ही बघा आमच्या व्हिडिओ मध्ये. अगरबत्त्या मोडल्या बाबाने, मोडल्या मोडल्या बापरे. मोडल्या. लय जागा पण आहे. तर ठीक आहे मंडळी, आजच्यासाठी एवढंच. हा भेटूया नव्या व्हिडिओ मध्ये नव्याने. बाय बाय. bye, bye, तोपर्यंत take लाईक care. करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Bye, बाय bye, bye. बाय.